विचार आणि या तालुक्यामधली जी राजकीय परिस्थिती आहे, गणित आहेत आणि या ठिकाणी कोण लोकप्रतिनिधी असावेत हे लोकांना या बाजूला जे प्रतिनिधित्व मिळालेलं आहे किंवा हे प्रतिनिधी आहेत ते अतिशय चांगले आहेत आणि म्हणून सगळेच पक्ष, सगळ्याच पार्ट्या, RPI सगळ्या भारतीय जनता पार्टी सोडून सगळे एकत्र आले. उमेदवार जे होते कुठेतरी त्यांची गळचेपी झाली असं वाटत नाही? नाही, सगळ्यांना न्याय दिलेला आहे, सगळ्यांना सन्मान दिलेला आहे आणि कुणीही आमच्याकडं उमेदवारी मागितली आणि त्याला उमेदवारी नाही असं या प्रक्रियेत काँग्रेसला सोबत घेतलं नसल्याचा थोडासा आरोप होतोय काय? नाही, काँग्रेस सुद्धा आमच्या सोबतच, सगळे सोबत आहेत. जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य सतीशराव माने देशमुख आणि आज अपक्ष फॉर्म दाखल करतायत, काय सांगाल? आहेत त्यांची समजूत काढू. ते आमचेही मित्र आहेत, सहकारी आहेत. मोहिते पाटलाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि थोडीफार नाराजी होत असते आणि ती होत राहील. समजा ती नाराजी जरी झाली होत राहील म्हणजे तिला आम्ही दूर करू. सगळे एकत्र बसू, एकमेकाच्या विचारानं. मोहिते पाटील आणि आम्ही सगळ्यांना सगळ्या ठिकाणी न्याय देऊ शकत नाही, पण दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी संधी त्यांना देऊ. तालुक्यातल्या कुठल्या चिन्हावरती निवडणूक लढवली जाईल? तालुक्यात कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवली जाईल? आम्ही 7 गटामध्ये तुतारी चिन्हावरती आणि 2 गट हे आम्ही एक शिंदे सेनेला आणि एक अजितदादा पवार पक्षाला सोडले. भाजपपेक्षा आपल्या उमेदवार निवडायला वेळ लागला असं वाटतंय? नाही, अजिबात नाही. आमचे उमेदवार हे 2 महिन्यापूर्वी निवडलेले गेलेले होते. त्यांना फक्त अलाउन्स करणं, समजूत काढणं हा विषय राहतो. त्यापेक्षा फार मोठं काही नाही. निमगाव जिल्हा परिषद गटात मच्छिंद्रराव ठेवरे यांच्या घरचे उभा आहेत, तिथं त्यांच्या विरोधात विनायक ठेवरे म्हणून भाजपचे आहेत. काय होऊ शकतं लढतीकडे, कारण पूर्ण तालुक्याचं लक्ष लागलेलं आहे? निकालामध्ये बघू. निकाल कसा